नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। राज्यातील उच्च शिक्षणात करिअर करू पाहणाऱ्या आणि अनेक वर्षापासून प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आज एक अतिशय आनंदाची आणि आशादायक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। काय आहे ही बातमी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। नेट सेट आणि PhD धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। त्याआधी चॅनलवर नवीन आलेला असाल सबस्क्राइब करा। अशाच अपडेट्ससाठी शिक्षण क्षेत्रातल्या ज्याही न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आर्टिकल रीड करण्यासाठी फर्स्ट लिंकचा वापर करा आणि आपला ग्रुप जॉइन करायला विसरू नका। व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ज्याही इम्पॉर्टंट लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं असिस्टंट प्रोफेसर, या पदांची भरती अखेर मार्गी लागलेली आहे। राज्य सरकारने या भरतीला जो आहे तो हिरवा कंदील दाखवला आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये जे हायलाईट केलेली पदे जर पाहिली आपण तर एकूण 11,000 रिक्त पदे आहेत, ज्याच्यामध्ये 5,012 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। सध्या राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची तब्बल 11,000 पदे रिक्त आहेत। यांपैकी पहिल्या टप्प्यात जसं मी आता सांगितलं 5,012 सहाय्यक प्राध्यापकांची पदभरती केली जाणार आहे। या भरतीमुळे महाविद्यालयामधील प्राध्यापकाची कमतरता दूर होऊन शिक्षणाचा दर्जा जो आहे तो सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। सर्वात महत्त्वाची आणि जमेची बाजू म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत येत्या 6 महिन्यात पूर्ण केली जाणार आहे आणि 6 महिन्याची एक प्रकारे आपण डेडलाईन म्हणू शकता। राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की नवीन शैक्षणिक सत्रात म्हणजेच जून-जुलैपर्यंत हे नवीन प्राध्यापक जे आहेत प्रत्यक्ष वर्गावर शिकवण्यासाठी सज्ज असले पाहिजेत। त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत जलद गतीने राबवली जाईल। आता याच्यामध्ये पुढील प्रक्रिया आपण पाहूया। तर या भरतीसाठी आवश्यक असलेल्या आरक्षणानुसार बिंदुनमावली म्हणजेच रोस्टर तपासण्याचे काम जे आहे आता प्राधान्याने केले जाणार आहे। यासाठी राज्यस्तरावर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून कामाला गती येईल। तर मित्रांनो, आता वेळ न घालवता किंवा वेळ न दडवता आपल्या तयारीला लागा। या भरती प्रक्रियेबाबतचे पुढील सर्व अपडेट्स, सर्व जाहिराती आणि सविस्तर माहिती आपल्या studyflowupdates.in या वेबसाईटवर वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। तुम्हाला इथेच याची फर्दर किंवा इतरही शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन करायला विसरू नका, तिथेही आम्ही अपडेट टाकत राहतो। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तुमचं काय क्वेश्चन्स आहेत किंवा काय ओपिनियन्स आहेत ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता। व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक अपडेटसाठी स्टे ट्यून रहा। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।